तू येण्याआधी ही झाडच होती माझ्यासोबत आणि मी यांच्यावर खूप जीव लावतो. जयंत, तुझ्यासाठी ब्रेकफास्टला काय करू? म्हणजे मला खूप काही बनवता येत नाही, पण बेन काय नाही, तू स्वतःहून काही बनवायची गरज नाही. माझ्याकडे इन्स्टंट ब्रेकफास्टची आयडिया आहे. बस मी करतो ना. थांब. अजून हवंय? ओके. आणि हां, दिवसभरात तुला जे खावंसं वाटेल ना ते सगळं आहे फ्रीजमध्ये. तुला फक्त फ्रीजमधून काढायचं आणि मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचं. जयंत, हे सगळं मी आवडते. छान. प्लीज. ओके, येतो मी. बाय. बाय. ललिता, ललिता, बोलावलं? विश्वा घरी आलाय? आम्ही काय विचारतोय, विश्वा घरी आलाय? हो. अहो अहो अहो, ऐका ना, मी काय म्हणते.
रात्री विश्वा उशिरा आला होता. तुमची झोप मोड होईल म्हणून उठवलं नाही. आता त्याला ना थोडा आराम करू द्या. आपण नंतर बोलू की त्याच्याशी. हं? कसला वास येतो? अहो काल साफसफाई झाली ना, फ्रेशनर जास्त झाला असेल. मी बघते. हो विश्वा, 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 विश्वा. बाबा काय चाललंय काय तुझं? हा, आजकाल कधी येतोस, कधी जातोस, सतत गंभीर चर्याने वावरत असतोस. काय प्रॉब्लेम, काय काय टेन्शन, काय बोल. बाबा ते एक्झामचं टेन्शन आहे तेवढंच. तुझी आई सांगत होती काल अचानक कुठेतरी गडबडीने बाहेर गेलो होतास म्हणून. हो, ते मित्राचा फोन आला होता. त्याचं काम होतं म्हणून अर्जंटली बोलून घेतलं. अच्छा, पण ज्या कामासाठी गेला होतास ते काम झालं का? हं? हं? हो, झालं का? बघ विश्वा, तू या घराचा वारस आहेस. अधिकाराच्या बरोबरीने तुझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत आणि आज ना उद्या सगळं तुलाच सांभाळायचं. आम्ही तुला आयुष्यभर नाही रे पुरणार. बाहेर 4 लोक आपल्याला ओळखतात, बरं दिसत नाही ते. त्यामुळे तुझं असं वेळी अवेळी जाणं येणं मला पटत नाही, योग्यही वाटत नाही. हे बघ, यापुढे परत असं होता कामा नये. ठीक आहे? हो बाबा. आणि हो, यापुढे कधी घराच्या बाहेर पडताना मला विचारून जायचं, कळलं? विश्वा काय चालवलेस हे? काल तू दारू पिऊन आला होतास हे बाबांना कळता कळता राहिले. अरे तुझ्यावर किती विश्वास आहे त्यांचा. त्याचा एवढा तरी विचार कर ना बाळा. 4 लोकात मान खाली घालायला लावणार आहेस का? हं? तुझे जास्त लाड केले ना त्याचे परिणाम आहेत हे. अजून नशिबात पुढे काय काय वाढून ठेवलंय कोणास ठाऊक. लक्ष्मी काकू, लक्ष्मी काकू, आजी काय म्हणता, कशात? नमस्कार. तू कसा आहेस बाबा? आपण काय, आपण नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लास. अरे सिद्धू, काकू काय म्हणता? कसं काय अचानक? ते थालीपीठात यायला
सिंचना द्यायला खूप आवडतात ना थालीपीठा, म्हणून आजीने खास तिच्यासाठी केली. अरे वा. म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी म्हणून पाठवले. हो रे हो. आण ठेवते मी. दे. सिंचना, अगं बघ सिद्धू आलाय. ए बाळा बस ना बस. काय रे, तू काय खाल्लंयस की नाही? नाहीतर सगळ्यांबरोबर खाऊन घे तू पण. बस. हो चालेल. अरे सिद्धू, अरे काका काय म्हणता? काय रे? अगदी ठीक. राहू दे रे. काय एकदम आज अचानक सकाळी सकाळी? हो ते सिंचना द्यायसाठी. बरं बरं. असं म्हणतात की एका लग्नामुळे 2 कुटुंब जोडली जातात, पण आमच्या जानूच्या लग्नामुळे फक्त जयंतच नाही, तुमचं कुटुंबही आमच्याशी जोडलं गेलंय. सिद्धू, काय रे सिद्धू, तू इकडे कसं काय? अगं आजीने खास थालीपीठा केली तुझ्यासाठी, तेच द्यायला आलो. काय सांगतोस काय? थांब मी आजीला लगेच कळवते, तिला बरं वाटेल. नाही अगं राहू देत. ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. ए सिद्धू, आजीचा फोन स्विच ऑफ येतोय. बरं झालं. सिंचना, ग आजीला फोन नंतर कर, आधी सिद्धूला नाश्ता वगैरे देशील की नाही? विसरलेच मी. चल रे. सिद्धू चल, चल. नाश्ता कर रे आरामात. हो ये इथे बस. हा. बस. हॅलो. अरे हाय. नमस्कार नमस्कार नमस्कार. अहो हा काय करतोस? सासूबाई आणि तू खा. आई आज थालीपीठ केली आहेत? हो. अरे मी नाही केली, यांच्या घरून आली आहेत. ताईला आवडतात ना खूप. काय रे, काही हवंय? नाही नाही नाही. खा ना. हो. अगं बाई. अरे वा, काय छान झाली आहेत, अगदी खुसखुशीत आहेत पुस्तक. हो ना? हा. आणि बघ. अगं बा वीणा, थालीपीठ संपली की काय? बरं यातलंच द्या तिला. घे ग. नाही 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 नको नको. ऍक्च्युली मी उष्ट केलं नाहीये, तुम्ही हेच द्या ना त्यांना. आई, मला भूक नाहीये. पण माझ्या आजीने खूपच प्रेमाने बनवली आहे थालीपीठा. तिला जर असं कळलं ना की थालीपीठ सगळ्यांना मिळाली नाहीयेत, खूप वाईट वाटेल हो तिला. नाही नकोय मला. भावना, अगं खा की एक. अगं नाही काय म्हणतेस? किती प्रेमाने आग्रह करतोय तो. बरं स्वतःच पान पुढे केलं त्याने. असं नाही म्हणू नये बाळ. आई खा. किती गोड आग्रह आहे त्याचा. घे खरंच नको. घे म्हटलं ना. खा ग. क्या बात आहे. आग्रह करणं तुमच्याकडून शिकायला पाहिजे आई. काय म्हणालास? सॉरी सॉरी. ऍक्च्युली ताई काकूंना आई बोलते ना, म्हणून ते बोललो मी. आता यापुढे आई झाक मारायची. माझी आई भोळी आहे म्हणून बरोबर पकडलायस तू तिला मैत्री करायला. आई, मी आनंदींना थालीपीठ भरवून येते. हे हो हो, तिलाही आवडेल. अहो खा ना. हा हा. आई, दर्शन झालं असेल तर निघायचं का? होय होय. धरा.
चप्पल घाल. तर ती अगं इकडं पाय जरा असं दे, हात दे. बस बघू अशी गेली. घट धर घट. आई देवाकडे काय मागितलं ग तू? अगं मी तरी काय मागणार ग? हा आता बघ, मला दोनच गोष्टी पाहिजेत बघ. एक म्हणजे तुझं लगीन आणि दुसरं म्हणजे माझ्या या डोळ्यात प्रकाश येऊ दे ग. हे जग मला पुण्यांदा बघायचंय. हा ना, बघायचंय ना, मग आधी डोळ्याला दिसू दे तुझ्या, मग बघू माझ्या लग्नाचं मागणं. अगं असं काय म्हणतीस ग? बघावं तेव्हा विषय टाळत असतीस हा तू. कशी दिली ही फुलं? मला का ह्या देवळात एवढे सारे स्टॉल आहेत, तुला माझा स्टॉल बरा दिसतो रे? कुठं? मला तर तुझा स्टॉल दिसतोय. आणि आता माझी नजर बी तुझ्यावरतीच जाते. आरती, काय गोड नाव आहे ना. आणि अशा सुंदर मुलीकडनंच अशी सुंदर गोड फुलं घेतली तरी फुलं बी गोड होत्यात. काय रे देवा, बघतोयस ना मेले सकाळ सकाळ माझ्या दुकानावर येतात. देवाच्या दारात असं कोण वागतंय होय? अगं पोरी, अगं काम धंदा म्हणलं ना की असली माणसं बी झेलायला लागतात. तू शांत राहा, शांत राहा. तेच करते मी. हा माणूस माझ्याकडे असं का बघतोय? एक गेला तोपर्यंत दुसरा आला. थांब आता ह्याच्याकडे बघतेच. हे डोळे फाडून फाडून काय बघतोय रे माझ्याकडं? आधी कधी बाई बघितली नाही का? ए तुला काही लाज शरम आहे का नाही? तुझ्याशी बोलते मी, खांबाने का उपाय? अरे थोबाड उघडून बोल की खडा खडा. असला कसला माणूस आहे हा? इकडे ये, इकडे. हरीशला बोलायचंय तुझ्याशी, इकडे इथे थांब. अरे हरीशा, थांब. सॉरी. मला माहितीये मी खूप हर्ट केलंय तुला.
खरंच सॉरी. अरे सिद्धू, इट्स ओके. हे बघ, तुझ्या जागी मी असतो ना तर मी सुद्धा असंच वागलो असतो. ठीक आहे, आता जे झालं ते आपण विसरून नव्याने सुरुवात करूयात, है ना? करा सॉरी. सिद्धू, अरे मी इथे खूप खुश आहे. मी नोकरी करते ते माझ्या आनंदासाठी करते. मला इथे कोणी फोर्स नाही करत नोकरीसाठी. तुला तसंही माहितीये, मला घरी बसायला नाही आवडत. आणि आई पप्पांनी मला इतकं शिक्षण दिलं, मग त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना. ऍक्च्युली सिद्धू, हे सगळं माझ्यामुळे होतंय. मी काही कमवत नाही ना, म्हणून खरंच सॉरी. अरे हे बघ, तुला कधीही काही मदत लागली ना मला बिंदास सांग, ठीक आहे? मी करीन तुझी मदत. माझ्या बहिणीला सुखात ठेव. ऑफकोर्स सिद्धू. अरे माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. तिची ना खूप जास्त काळजी घेतो मी. मी खरंच तिला सुखात ठेवेन. ठेवेन म्हणजे? तू ऑलरेडी मला सुखात ठेवतोय, समजलं? समजलं. पण सिद्धू, तुला सांगतो, माझ्याकडे ना भन्नाट आयडिया आहेत. हा हो, मी ना कधीही बिझनेस सुरू करू शकतो. खूप स्टार्टअपच्या आयडिया आहेत माझ्याकडे. हो का? हो. जसं की हे बघ, असं की हे डिस्कशन आता इथेच थांबवावं. आता नको हे डिस्कशन, परत कधीतरी करू, ठीक आहे? ओके ओके. बरं ऐका, तोपर्यंत तुम्ही दोघे गप्पा मारा. मी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास कॉफी घेऊन येतो. ओके? क्या बात आहे, मस्त. नक्की बोलूया आपण. नक्की नक्की. खूप चांगली कॉफी बनवतो हा. हा, हॅलो सर. रूम छान सजवली आहे पण. येस, मस्त. Congratulations, sir. Wish you a happy married life. Thank you so much. Thank you so much, girls. Thank you. Very, very congratulations, sir. Happy married life. Thank you. Thank you so much. कॉंग्रॅच्युलेशन सर. अरे तू पण. हॅपी मॅरिड लाईफ. थँक यू सो मच. थँक यू. रोहिणी, हे सगळं अरेंज करून ठेवायला सांगा प्लीज. अँड एव्हरीबडी, वन्स अगेन थँक यू सो मच. प्लीज गेट बॅक टू युअर वर्क. सर, आपल्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी एक कॉन्फरन्स मीटिंग आहे. एक काम कर, ती एक मीटिंग सोडल्यास बाकी सगळ्या कॅन्सल कर. ओके सर, कॅरी ऑन. जान्हवी काय करत असेल आता? ये बाळा, बस बस. थालीपीठ छान होती हा, सांगशील आजींना. नक्कीच. काकू, तुम्हाला जान्हवीची खूप आठवण येते ना? मलाच काय रे बाळा,
सगळ्यांनाच येते. समजू शकतो मी. वा वा, मनकवडा मुलगा सुखी आई, लग्नाला पोरी उड्या घेई. खरंच फार कमी घरात असे पुरुष जन्माला येतात आणि त्यांच्या घरातल्या बायकांचं आयुष्य सुखी करतात. कसं आहे आजी, मलाही एक बहीण आहे आणि ती सासरी गेल्यानंतर आई पप्पांना झालेला त्रास खूप जवळून पाहिलाय मी. मला आईकडे आणि ताईकडे बघून नेहमी असं वाटतं की देवाने ना बाईला सहन करण्याची खूप ताकद दिली आहे. म्हणजे एकीने मुलगी सासरी गेली हे सहन केलं आणि दुसरीने नवीन घरात ऍडजस्ट केलं. तुझी बायको खरंच नशिबवान असणार आहे बघ. आई, तुम्हाला जानूची आठवण येत असेल तर एक फोन लावून बघा ना. नाही नको ग, सारखं सारखं फोन करणं बरं दिसत नाही ना. शेवटी आता सासूर वाशिण आहे ते. काकू मी काय म्हणतो, जशा तुम्ही तिला मिस करताय तशी ती पण तुम्हाला मिस करतच असणार ना. तुम्ही वाट बघा, तिचा स्वतःहून फोन येईल बघा. तुझ्या तोंडात तूप साखर बाळा. जान्हवी किती परफेक्ट ओळखते मला. आमच्या दोघांची जोडी ना अगदी परफेक्ट आहे. अगं आई, अहो खरंच जानूचा फोन आला. काय सांगतेस? काकू मी बोललो होतो ना, माझ्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द म्हणजे आकाशवाणी असते. देवासारखाच बोललास रे बाळा. आई स्पीकरवर. हो थांबा. जानू. हॅलो हॅलो आई, कशी आहेस ग बाळा? बरी आहेस ना? आई मी मस्त आहे आणि इकडेही सगळं ठीक आहे. काय ग जानू, विसरलीस ना आम्हाला? अगं सिंचना बोलते, सिंचना. सासरी जाऊन तिकडचीच झालीस तू. ए जानू, मी काय म्हणते, तुझ्या घराचे फोटोज पाठव ना आम्हाला, आम्ही पण बघतो. पाठवते. अगं ते ना, अगं हे काय ग तुम्ही मुली, तुम्ही असं कामाला लावलं मग तिने फोन ठेवून दिला. असू दे आई, असू दे. आई, जानूने तिच्या घराचे फोटो पाठवलेत. आण आण बघू.
हाय. या आधी कधी आमच्या घरी आला नाहीत तुम्ही. आता काय सारखं? नाही ते सिंचना ताईसाठी. ती काय आज भेट झाली आहे तुमची? नाही ते जान्हवीच्या लग्नामुळे बरेच गैरसमज दूर झालेत ना, आणि आजीने थालीपीठ केली होती तिच्यासाठी, ते द्यायला आलो होतो. म्हणजे कारणही आहे तुमच्याकडे. ठीक आहे, इतके सरळ आहात ना तुम्ही. बघूच आपण. काय करणार आहात तुम्ही? बघाच तुम्ही. मॅडम आपलं नाही भावना, सॉरी अंजली. तेच सिंचना वहिनीला विचारणार आहे मी की तुमची ही लांबची बहीण कोण आहे अंजली नावाची. आत्ते का मामे बहीण आहे ना तुमची, तिला तर माहितीच असेल. भाऊ नाही म्हणजे फ्रेंडला का ओरडते? मी तिथे गेली तर ती मलाही ओरडेल. नाही नको प्लीज. नको नाही, मी विचारणार आहे. मला बघायचं आहे ही अंजली नावाची तुमची बहीण खरंच आहे का नाही. नाही मॅडम, अंजली सर प्रेझेंटेशन सुरू करायचं का? जानू बाळा बोल. आई मला सांग ना, मी आज जयंतसाठी काय स्पेशल स्वयंपाक करू? अगं नवऱ्याला जे आवडतं ते कर. पुलाव करू का? म्हणजे जयंतला ना असं साधं खायला खूप आवडतं आणि मला असं वाटतं त्याला पुलाव नक्की आवडेल. अगं मग कर ना. आई तू मला प्लीज रेसिपी सांगशील? बरं ऐक, मी सांगते, तसं करत जा. ठीक आहे. मी एक काम करते, तू फोन चालू ठेव, मी किचन मध्ये जाते फोन घेऊन. चालू ठेवा. सर प्रेझेंटेशन सुरू करायचं का? अरे तुम्ही सगळे उभे का आहात? प्लीज बसा ना. टेक युअर सीट्स. थँक्यू. सुयस, प्रेझेंटेशनला सुरुवात करूया आपण. सो आज आपण आपल्या नवीन साईटवर कशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन असेल, त्याचा लेआउट काय असेल हे पाहणार आहोत. राहुल तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगेलच. राहुल, ओव्हर टू यू. येस सर, थँक्यू. सो गाईज, ओपन युअर लॅपिन्स. अगं ऐक, गार झालाय का कुकर? अहो
आई मस्त जमलाय ग. आणि पुलावचा सुगंध तर एवढा दरवळतोय ना, कमाल झालाय. हो ना, छान. जानू, आईंचा स्वयंपाकात कुणीच हात धरू शकत नाही. हा ए पुऱ्या उगा शेवग्याच्या झाडावर चढवू नकोस मला. खरंच आई. नाही आई, हे अगदी खरंच आहे. तुझ्या हातचा स्वयंपाक अगदी मस्त होतो. आणि आता तर मला विचारू नको, कारण इथे आल्यानंतर मला जरा जास्तच किंमत कळते त्याची. खरंय हा जानू, आईची किंमत सासरी आल्यावरच जास्त कळते बरं. मी इथे आले तेव्हा आईंनीच मला छान स्वयंपाक प्रत्यक्षात शिकवला. पण आता बघतेस ना, आईंनी तुला फोनवरही किती उत्तम स्वयंपाक शिकवलाय ते. कमालच आहे हा आई तुमची. बरं पुऱ्या, आता कौतुक सोहळा बरं ऐक, झालाय ना नीट, थोडासा चाखून बघ हा, म्हणजे मीठ वगैरे कमी नाहीये ना. थँक्यू आई, खरंच थँक्यू. बरं मी ठेवते आता फोन. बाय. सो तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलंय ना आपल्या 2025चा प्लॅन काय ते? येस. गुड. राहुल, सगळ्यांचे ओपिनियन्स घे ब्लूप्रिंट्सवर. मी आलोच. ओके सर, मी बघतो. जयंतचा कॉल. हॅलो 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 जान्हवी, कधीचा फोन लावतोय मी तुला? केवढा वेळ तुझा फोन बिझी लागत होता. कोणाशी बोलत होतीस तू? जयंत, अरे आईशी बोलत होते. बरं ऐक ना, आज रात्री लवकर येशील घरी? तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. हॅलो, सरप्राईज? सिंचना वहिनी, वहिनी आज तुझ्या ऑफिसला सुट्टी आहे का? नाही हो ताई, ऑफिसला सुट्टी कसली, सिद्धू आलाय ना म्हणून वर्क फ्रॉम होम घेतले. अच्छा. वहिनी, तुझा भाऊ काय करतो? सिद्धू आमच्या भागातील पार्टीची सगळी कामं सिद्धू करतो. पप्पांचा राईट हँड आहे तो. आणि आमच्या भागात सिद्धूचा एक वेगळाच फॅन बेस आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा. मला वाटलं हे काहीच करत नाही. नाही नाही, हा खूप बिझी असतो. हा आता त्याने सुट्टी घेतली कारण तू मला भेटायला आलाय. अच्छा, म्हणजे तुझा भाऊ जनसेवा करतो तर? मला ना तो बसमध्ये एकदा दिसला होता आणि कुठल्या तरी मुलीचा पाठलाग करत होता. नाही म्हणजे माझा गैरसमज झाला असेल, कदाचित जनसेवाच करत असतील ते. येते मी. अगं काही नव्हतं करत. काय रे, काय बोलत होती भावना तरी? कोण होती ती मुलगी? अगं कोणी नव्हती. हे बघ सिद्धू, मी आत्ताच सांगते, असं मुलींच्या पाठीमागून नाही फिरायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नाही काही नव्हतं केलं. कान सोड, कान सोड. नाही सोडणार मी का. मला आधी खरं खरं सांग, ती मुलगी कोण होती? अगं कोणी, तिचा गैरसमज झालाय त्यांचा. ऐक ऐक ऐक, पप्पांना जर हे कळलं ना की तू असं मुलींच्या पाठीमागून फिरतोस तर सिद्धू वाट लागेल तुझी. नाही नाही नाही. सिद्धू, पप्पांचा फोन. सिंचू बाळा, अगं कशी आहेस तू? मी मस्त आहे पप्पा. हे काय सिद्धूशीच गप्पा मारत होते. काय? हो, इकडे आलाय ना तो. दे दे त्याला फोन दे. हा. हा पप्पा बोला ना. अरे तुला पार्टी ऑफिसला जायला सांगितलं होतं आणि तू तिकडे गेलास. नाही नाही, ते पार्टी ऑफिसला जाणार होतो मी, पण ऍक्च्युली ताईनेच मला कॉल करून बोलवलं इथे. ते पेन्शन ऑफिसला पण जायचं होतं ना. हा, ते इकडून तिकडे जायला ते म्हणजे ते पेट्रोलचा खर्च ऍक्च्युली वाचला असता ना, म्हणून मी आलो ऍक्च्युली ताईकडे, नाहीतर मी जाणारच होतो. ठीक आहे ठीक आहे, जे असेल ते असेल, पण तुला पार्टी ऑफिसचं काम लक्षात आहे ना? हो म्हणजे काय पप्पा, आता तुम्ही सांगितलेलं काम मी कधी न करता आलोय का? काम संपवून लवकर घरी ये, समजलं? हा आलो 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 आलो. चल ताई, आता मी निघतोय. मला खूप अरे कामं अरे पडलेत. अरे,
सिंचना वहिनीला जर का कळालं की तुम्ही ज्या मुलीचा पाठलाग करत होतात ती मुलगी मीच आहे तर नाही हो, मी सहजच आलो होतो. अच्छा, म्हणजे त्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी चपलेचा स्टॉल लावला होता, आठवतं? ते जितकं सहज होतं तितकं सहज का? तुम्हाला कळलं का त्याच्या प्लॅनचं? आपल्या फॅमिलीमध्ये जर का आधीसारखे प्रॉब्लेम्स नको असतील तर हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवा.